मित्रांनो आपण रत्नागिरी स्टेशनला पोहोचलेलो आहोत. तिथे मागच्या बॅक साईडला आपलं रत्नागिरी स्टेशन आहे. सागर आपल्याला न्यायला येतोय पण त्याला झालेलं लेट. पण आपण जाऊया आता त्याचा हळूहळू पुढे जाऊया. त्याचा मँगो सिटी रत्नागिरीमध्ये पोहोचलेलो आहोत आपण. तर पुढे जाणार आहोत. त्याला झालेला लेट झाला त्याला. गाडी पण लेट झाला, तोला पण लेट झाला. 1-1.5 तास लेट. त्याचा तो बोलतोय माझा फोटो काढ देते, पण फोटो मँगोच्या इथे फोटो काढून मँगो सिटी रत्नागिरी. हा बरोबर आहे. बॅक साईडला रत्नागिरी स्टेशन आहे. व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये इथे मागे रोशन आहे. दिसला तू बघा. कटकर फोटो का बॅक साईडला आपण रत्नागिरी स्टेशनला आलाच व्हिडिओ मध्ये बघ दिसतोय. आलेले आहेत आपले आता सागर गाडी आली बाजूला तिकडे कोपऱ्याला. स्प्लेंडर घेऊन आलेत. हिरो सागर आ गए. लेट झालेला आहे. किती वेळ लेट झाला माहितीये का? हा किती लेट करावं सागर? हा पहिले जो पुढून दुसरी गाडी कुठे? आम्ही कशी येणार? चलो आता इथे झालेलं आहे. इथे आम्हाला एकतर खूप तर लेट आणि हा ते चाललंय. आम्ही बघ असं झालो, थंडी लागायला लागली आम्हाला. हा हो असं बनवलं रे स्टेशन एकदम खतरनाक बनवलंय. एक नंबर आहे. चला एका ठिकाण बाय बाय. आम्ही आता राहिलेलो आहे बॅक साईडला. इकडे रत्नागिरी स्टेशन आहे. माझ्या बरोबर आहे तन्मय. तन्मय आहे. खतरनाक त्याला यायला लावू इकडे परत. पूर्ण बॅक साईडला इकडे अंधार आहे. आम्ही पण दिसत नाही काळोखात. सागर कुठे राहायला काय माहित. एवढा वेळ लागतोय. चालत हळूहळू चालतोय. ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आणि एक जरा पोचू. किती वाजता पोचू काय माहित नाही. खूप टाइम भेटेल तेव्हा आपण ब्लॉग बनवायचे. पण झाडं बघा मस्त एकदम सुंदर असं स्टेशन बनवलेलं आहे रत्नागिरीचं. रेल्वे स्टेशन खूप सुंदर आहे. बॅक साईडला पण इकडे आता झाडं वगैरे. रस्ता पण खूप चांगला आहे, छान आहे, सुंदर आहे. उद्या सकाळी आपण डायरेक्ट भेटूच. तो आता आपण चाललोय सागरकडे. सागर आपल्याला घ्यायला आलेला आहे असं दिसत आहे. एकदम सुसाट एकदम ड्रायव्हर आपले सागर आहेत. सागर गराटे आपल्याला घ्यायला आलेले आहेत. सागर गराटे उर्फे गोटेश एकदम 160च्या स्पीडने आलेले आहेत. आता आपण जाऊया एक बॅग घेऊन. एका साईडला घेतोय की त्याला वाटतोय त्याला लागली थंडी. आणि आम्ही आता सागर टाका बाबा. दिसत नाही काळोखामध्ये दिसत नाही. रोड एकदम खतरनाक आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलेलो आहोत आणि डायरेक्ट नाश्ता करायला बसलोय. इथे आम्ही नाश्ता चालू आहे आमचं. हे आकाश, तन्मय, इकडे वरती रोशन आहे. तर या नाश्ता करायला मस्तपैकी चहा. काय नाश्ता बिष्टा करायला येऊ नका, एवढाच आहे. नाश्ता करायला येऊ नका. 4च चपात्या आहेत. चपात्या कमी आहेत. नाश्ता करून घेतो. कमी आहे सांगायला काय ब्लॉग बघून आला तर धावत उगाच लाईव्ह ब्लॉग चालू आहे आपला. चला नाश्ता करू. मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत आरेवारेला. तिकडे आता किती किलोमीटर लांब? 11 किलोमीटर. आरेवारे इथून आता रत्नागिरीपासून 11 किलोमीटर लांब आहे. बॅक साईडला लांब आहे. मागे आहे साहिल, पुढे आहे रत्नेश. बॅक साईडला आपले सागर, आकाश, रोशन आणि तन्मय बॅक साईडवर येत आहेत. आपण भेटायला डायरेक्ट
पाहिजे ना खूप पैसे आहेत तिकडे असतात. वरती जाऊन थांबूया. आलेले आहोत आरेवारे बीचच्या इकडे. हाच तो स्पॉट मस्त इथून एक बेस्ट व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे ते बघायला. इथून जबरदस्त बॅक साईडला व्ह्यू आहे माझ्या. एक नंबर आहे. थोडासा ऊन आहे. दुपारची वेळ झालेली आहे. 1:30 वाजलेले आहेत. तिथे जाता येतं तिथे कुठला बेस्ट व्ह्यू आहे. तुम्हाला पण दाखवतो. बरोबर एक नंबर आहे. व्ह्यू आहे इकडे एक नंबर. खूप ऊन लागते. हाच तो आरेवारे बीच. तिथून हा व्ह्यू पॉइंट आहे. हा असा पुरा आहे. हा पुरा येऊ दे. तर मी तिथे रील शूट बघते ते चालू आहे. रील शूट करतोय. आकाशा बॅक साईडला इकडे दिसतोय. तिकडे आपले रोशन एकदम स्टड लुक मध्ये. बॅक साईड सागर रीलची शूट करतो. आपण बिहाइंड द सीन्स घेऊया रीलचे. नाही घामे लागले रे. चलो आमचा इथला व्ह्यू बघून झालेला आहे. आता चालतोय पुढे. गणपतीपुळ्याला जायचं आहे. एकदम रिस्क मध्ये इथे रिस्क है तो इश्क. व्हॅलेंटाईन वीक आहे. काय गोली आहे इथे बघा. एकदम जपून जपून खाली बघत जपून जपून चालावं लागतं. चला घरात. कोणीतरी ब्लॉग शूट केला वरनं टॉप अँगलने दिसला. चला आता ऑन द वे टू गणपतीपुळेच्या मंदिरात. चलो नॉन स्टॉप चाललंय. म्हटलं तो पॉईंट घेऊया ना. कुठला खाली एक आहे पॉईंट खाली. ए कुठला तर एक पॉईंट आहे. फ्री आहे का. आता आला ब्लॉग मध्ये पिक मारायला. चले पुढे पुढे. मस्त मोठी झाड आहे. रस्ता जरा खराब आहे. वरती होता आपण.
ते वरती होतं त्या अँगलवरती. तिथून आता आपण आलेलो खाली आणि जाऊया का आतमध्ये उन्हात. झाड झुडपे बघायला. कुठला कुठे थांबत यावे रे. येताना थांबत आहे का? चला सागर बोलतात तसे. चला मग येताना बघूया. हा परत तू कर बोल. मेन दाखवतो. हे आमचे मुख्य काय बोलतात त्याला गावचे प्रमुख. त्यामध्ये रस्त्यामध्ये सरपंच. उद्या खर्च आदच उद्या नाही उद्या आधी जाणार रिटर्न. चला काय करत जाऊया. येताना परत दाखवत लक्षात नाही. रिझर्व टाकलो ती रिझर्व टाकलो ती रिझर्व टाकलो काय डायरेक्ट बंद कशाला घेतला. आता परत पीक मार. हा पोचलो 2 मिनिटात पोचतो. चला पण आता मंदिर आहे. आपली पब्लिक बसलेली आहे इकडे. चला खूप आता वाजवले आहेत 3.
भूक लागली, जेवायला पण उशीर झालेला आहे. काय एवढ्या लागलं पोटामध्ये. इकडे गणपती मंदिर आहे बॅक साईडला, मागे तुम्हाला दिसत असेल. तर खूप आता टाईम पण खूप झालेला आहे, दिसत नसेल काळोख आहे, ऊन पण खूप लागतं आहे. आणि आता इथून जाऊया. पुढे कुठे जाणार आहेत आपण आता इथून? कुठे जाणार कसं कुठे काय माहीत नाही. आपण ते स्टे घेऊन पुढे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर मित्रांनो, आता आपल्या इथं दर्शन वगैरे झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण चाललेलं आहे जेवायला. आकाशकडून पार्टी आहे, काय करणार आहे काय माहीत नाही मला. गेल्यावर आता खाऊ. अरे किती आपली तिकडे जेवणाच्या तयारीला जाता जाता कोणता हॉटेल असेल तिथे आपल्याला जेवावं लागणार आहे. आता इथून आपण एक्झिट घेत आहोत. हा चालू बोल तिथून एक्झिट. हां ते तर 500 रुपये तिसरा तो 10 बरकटे तर आला आला बाबर आपली पब्लिक येत आहे. त्याला तर आपण चालू आता डायरेक्ट तिकडे जेवणाच्या साईडला तिकडे काही कोणतं आहे जवळ आहे बघू आता. हॉटेल बघू असं नावाचं कुठेतरी हॉटेल आहे. तिथे जवळ काय माहीत पण जेवण मिळतं. काय माहीत काही पण आणा तुला जे आवडेल ते पण भेटलं. शाकाहारी मांसाहारी विभाग यायचं शाकाहारी वर मांसाहारी व्हेज नॉनव्हेज साडी पापलेट आणि सगळं मेनू नॉनव्हेज व्हेज मेनू तिथे आपल्याला भेटणार आहे. एकदम फ्रेश अस्सल कोकणी मेवा काय लोकल सरबत. उत्तम सोय राहण्याची सोय इकडे व्यवस्थित आहे. त्याच्या आलात तर इकडे तुम्हाला कुठे अडचण येणार नाही आहे. आता सध्या काम चालू आहे, पण 2 वर्षानंतर आलं तर तुम्हाला भेटून जाईल प्रॉपर. कशाला आपला हल्लीच मिळेल तुम्हाला. आता मिळेल तुम्हाला मिळेल कुठेही मिळेल तुम्हाला. असं मित्र आहेतच, फक्त फोन करा काय मग त्या फक्त मित्र असले पाहिजे की तिकडे. तुमच्या मुंबईच्या मित्रांना फोन करायला आणि बोलायला इकडे रूम पाहिजे तर नाही भेटणार. प्राथमिक शाळा गणपतीपुळ्याची इकडे बॅक साईडला आहे. हॉटेल दुर्वराज म्हणून काय आहे पूर्व काय वाचतो मी काय दुर्वापूर हॉटेल दुर्वापूर बस होता मागे लालपरीचा मालवणी कट्टा. मालवणी कट्टा हॉटेल मालवणी कट्ट्यामध्ये आपण आता आलेलो. जेवायला उतरलेला व्यवस्थित. तर मी काय करणार आताच देतो. हां सागर काय केलं ना काय केलं ना सागर केलं ना सागर करून पार्टी आहे. सागर नाही आकाश आकाश तुला पॉइंट आउट केलेलं आहे. कंजूस आहे ना माझा कंजूस आहे माहिती आहे. सांग 1 रुपया खर्च नाही केला. माझ्याकडे आता 500 रुपये आहेत. त्याच्याकडे सुट्टे पैसे आहेत तर कुणी दिले पाहिजेत? याने दिले पाहिजेत का मी दिले पाहिजेत? सांगा आता तुम्ही. जाऊ दे आता आम्ही इथे ब्लॉगला थांबवतो इथे आणि तुम्हाला नंतर भेटू. नंतरच्या भागाच्या ह्याच्यात भेटू नक्कीच. ठेवतो आता. जेवण दाखवतो तुम्हाला काय खाणार होता. चला ठेवा बाय.